नेक्स्ट. या भेटीचे काही फोटोज आपल्या समोर आहेत. आवाज जात नाही का तिकडं? पुढं पुढं अजून मागं गेलं. स्वच्छ व मुबलक पाणी. तर या भेटीच्या दरम्यान हे जॅकवेलच्या कामाचे फोटो आहेत. जे जॅकवेलचं काम चालू होतं त्यावेळी सुद्धा प्रत्यक्षरित्या तिथं मी भेट त्या ठिकाणी दिली. जॅकवेलचं काम प्रचंड अडचणीचं होतं. जे चेकडॅम केले होते ते 3दा वाहून गेले. हे पेपरमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. एकदा पत्रकारांची 2दा टीम आपण स्वतः तिथे गेलो होतो की चेकडॅम कसे वाहून गेले होते आणि अडचणी काय काय आल्या होत्या हे देखील आपण प्रामुख्यानं बघितलेलं आहे. नेक्स्ट. आता हा विषय महत्वाचा. 15 मे 2014 170 कोटीचा चेक आचारसंहिता लागण्यापूर्वी, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याकडे जमा झाला. ही तारीख अत्यंत महत्वाची. मी अनेकदा ही तारीख लोकांच्या पुढे सांगितलेली आहे. कारण की 15 मे नंतर केंद्रामध्ये सत्ता बदलली आणि नवीन सत्ता त्या ठिकाणी आली. भाजपची सत्ता आली. भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातल्या 4000 कोटी प्रोजेक्ट्स, 4000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्सला स्थगिती देण्यात आली. आपलं नशीब चांगलं होतं की हा 170 कोटीचा चेक त्यावेळी आम्ही महापालिकेमध्ये जमा केला होता. तत्कालीन त्यावेळेचे आयुक्त असतील, अधिकारी असतील, हे दिल्लीमध्ये 3 दिवस मी बसून होतो आणि तो चेक आपल्याला महापालिकेमध्ये जमा झाला. मंजूर झाल्यानंतर तो जमा झाला म्हणून आपला प्रोजेक्ट रद्द झाला नाही. 4000 कोटीचे JNNURM, UIDSS, MT मधले प्रोजेक्ट्स नवीन सरकारनं आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होती. 4000 कोटीचे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट. 22 फेब्रुवारी 2018 65 कोटीचा हप्ता दिल्लीतून त्या ठिकाणी आला. परत 19 कोटीचा आला. राज्य शासनाचे हप्ते कसे आलेले आहेत आपण बघितलं. पहिला 21 कोटीचा आला आणि नंतर 63 कोटीचा आला. 85 कोटी इकडे आहेत. ते 85 कोटी महापालिकेचे कॉन्ट्रीब्युशन होतं. 85 कोटी स्टेट गव्हर्नमेंट आणि राहिलेलं 255 कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. माझा प्रश्न एवढाच आहे की केंद्र शासन 2014 ते 19 कुणाचं होतं? भाजपचं होतं. आम्ही 2014ला पहिला चेक काढला. तुम्ही ज्यावेळी दुसरा चेक 65 कोटीचा काढला, 19 कोटीचा काढला, त्यावेळी ह्या चूक होती. मग केंद्रानं हा निधी मंजूर कसा केला? आता जे आरोप करतायत की हे योजना चुकीची आहे, DPR चुकीचा आहे, हे युटिलायझेशन सर्टिफिकेट केंद्राला गेल्याशिवाय केंद्र शासन दुसरा हप्ता देत नाही. हे दुसरे हप्ते दिलेले आहेत. म्हणजे मी काय ते अमान्य करत नाही की त्या काळात आलेले नाहीत असं मी म्हणतच नाही आहे. 14 आणि 19 मध्ये तर दुसरा हप्ता आलेला मी मान्यच करतोय. त्यामुळं तुम्ही जे आरोप करताय की या DPR मध्ये चूक होती किंवा या प्रोजेक्टच्या चुकीच्या गोष्टी होत्या, त्याचं खंडन मला करायचं आहे. कारण की केंद्र जर अडचणी असत्या तर हे पुढचे पैसे केंद्रानं दिलेच नसते. त्याच्यापेक्षा पुढचा विषय यामध्ये हे पैसे आमच्याकडे जमा झाले. गेले 10 वर्ष हा प्रोजेक्ट थांबला होता. तो विविध कारणानं थांबला होता ते मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. परंतु या पैशावर तब्बल 36 कोटीचं व्याज महापालिकेमध्ये जमा होतं आणि गेले 2-3 वर्ष सातत्यानं चालू आहे की 36 कोटी रुपये महापालिकेला वापरायला द्या. परंतु तो निर्णय काय घेतला नाही. ते 36 कोटी केंद्राकडे गेले का राज्याकडे गेले माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही आहे, कागद नाही आहे. परंतु 36 कोटी सुद्धा या व्याजाच्या पैशाचे महापालिकेला मिळाले नाही हे मला तुम्हाला नमूद करायचं. आता थेट पाईपलाईनचा हा जयश्री जाधवांची पोटनिवडणूक होती त्यावेळी ही आकडेवारी मी जाहीर केली होती. 887 दिवस हे कसं थेट पाईपलाईनची योजना या ठिकाणी थांबली. 22 डिसेंबर 2014 ते 12 मे 2016 508 दिवस वनजीवी विभागानं परवानगी दिली नाही म्हणून काम थांबलं.
202 दिवस पाटबंधारे विभागाची परवानगी आली नाही, काम थांबलं. 13 डिसेंबर 2017 11 किलोवॅटचे विद्युत वाहिनीचे शिफ्टिंग करू, त्यानंतर काम सुरू करता आले. त्यामुळे जवळजवळ 339 दिवस बॅक प्रेशर टँकचे काम बंद राहिले. ही आकडेवारी मी तुमच्याकडे पत्रकारांच्याकडे देतो आणि सोशल मीडियावर सुद्धा ही आकडेवारी, ही ऑथेंटिक आकडेवारी. मी पालकमंत्री झाल्यानंतर जो माझ्याकडे प्रेझेंटेशन आलं, त्या प्रेझेंटेशन मध्ये ही कागद होती की किती दिवस कुठल्या विभागाची परवानगी रखडली होती. त्या सगळ्या परवानग्या मी पालकमंत्री झाल्यानंतर त्या मान्यता करून घेण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं तसं की थेट पाईपलाईन हे अनेक वर्षाचं, 50 वर्षाचं स्वप्न होतं. रामभाऊ फाळके सारख्यांनी राजीनामा त्याच्यावर दिला होता, अनेकांनी प्रयत्न केले होते. मी ज्यावेळी दसरा चौकात ह्याचा पूर्तताचा सोहळा झाला त्यावेळी आम्ही सत्कार सगळ्यांचे केले, सगळ्यांचे आभार मानले. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार मानले. नेक्स्ट, आता ज्या दिवशी पाणी पोचलं त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी दिली होती, लोकांच्या पर्यंत नेलं होतं. आता हा विषय महत्वाचा आहे की 2045 पर्यंत लोकसंख्येचा विचार करता 236 MLD किमान पाणी तिथून उचलू शकतो. आज 178 MLD पाणी दररोज आपण उचलतोय तिथून. तर 2045 पर्यंत या शहराची लोकसंख्या 10 लाख जरी गेली तरी पाणी पुरवठा कमी पडणार नाही. या पद्धतीचं या योजनेतून नियोजन त्या ठिकाणी. आता ही आकडेवारी मी सांगतोय ती लक्षात करा. वीज बिलातून मागच्या 2 वर्षात 12 कोटी वाचले. कसे वाचले? तर पूर्वी शिंगणापूर योजनेतून आपण हे पाणी पुरवठा करायचो. शिंगणापूर योजना बंद केली, 2.5 कोटी रुपये त्याचं बिल येत होतं, ते बंद केलं आणि त्याचा फायदा आम्हाला झाला की इथं 12 कोटी रुपये आमचे वाचले. इथलं बिल देऊन, मी म्हणतोय म्हणजे इथलं जे बिल आहे ते देऊन 12 कोटी रुपये आमचे वाचले. दुसरं, पाणी बिलातून गेल्या 2 वर्षात 18 कोटी रुपये वाचले. ते कसे वाचले? वाहतं पाणी ज्यावेळी पाटबंधारे विभागाकडून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे ₹1.10 आणि ज्यावेळी स्थिर पाणी एखाद्या धरणातून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे 50 पैसे. म्हणजे पूर्वी आम्ही शिंगणापूर, बालिंगा, नागदेवाडी या पंपिंग स्टेशन मधून नदीतून पाणी उचलायचो त्यावेळी पाटबंधारेचा दर ₹1.10 होता. आता मात्र आमच्या हक्काचं जे टीएमसी आहे, जे काळमाडी धरणात नाही, त्याचा पाटबंधारेचा रेट 50 पैसे आहे. म्हणजे हे पाटबंधाऱ्याचे 18 कोटी रुपये आमचं जे देणं लागत होतं, जर नदीतनंच आम्ही पाणी घेत राहिलो असतो तर हे 18 कोटी साधारणपणे या ठिकाणी 2 वर्षात वाचलेले आहेत. नेक्स्ट, आता हे करत असताना महत्वाचा विषय आहे, कारण की राजकीय आरोप ते करतायत. आता मला सुद्धा गप बसून चालणार नाही की या सगळ्यातला विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे. थेट पाईपलाईन आणली, आम्ही पुईखडीपर्यंत हे पाणी आणलं. अंतर्गत जी वितरण व्यवस्था आहे ती वितरण व्यवस्था अमृत योजनेतून 12 टाक्या त्या पूर्ण करणं हे गरजेचं होतं. आता या 12 टक्क्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालं? 2015 नंतर हे कॉन्ट्रॅक्ट मला वाटतं मिळालं. तारीख माझ्याकडे या ठिकाणी नाही आहे, परंतु भाजपची सत्ता असतानाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपचे आमदार, त्यांच्या मुलाकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे. मी अनेकदा त्याचा पाठपुरावा केला. पालकमंत्री असताना सुद्धा आम्ही बरेचदा प्रयत्न या ठिकाणी केला, कारण की कोल्हापूर शहरामध्ये 24 ESR आहेत, म्हणजे पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या 12 झाल्या म्हणजे 36 पाण्याच्या टाक्या होतील आणि त्यातून वितरण व्यवस्था ही कोल्हापूर शहरामध्ये सगळीकडे या ठिकाणी होऊ शकते. सांगलीचे एक आमदार आहेत, त्यांच्या मुलाकडे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये हे काम त्या ठिकाणी 8 वेळा मुदतवाढ तर दिली. 2 वर्षाच्या कामाला 8 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. 2 वर्षात हे काम संपणं अभिप्रेत होतं आणि आता मंत्रालयामध्ये हे काम अपूर्ण, म्हणजे पूर्ण केलं नाही म्हणून 24 कोटीचा दंड ठेकेदाराला लावला. माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की हा 24 कोटीचा दंड तेवढा त्यांना भरायला लावा. तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. हे 24 कोटीचा दंड अधिकृत लावलेला आहे, कागदावर आहे. उद्या कॅग मध्ये सुद्धा हा दंड भरला नाही. माझं कमिशनर महापालिकेला विनंती आहे, हा 24 कोटीचा दंड भरल्याशिवाय पुढचे पैसे दिले तर उद्या कॅग ऑडिट मध्ये सुद्धा हा मुद्दा येऊ शकतो. हे प्रशासनाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे.
आता थेट पाईपलाईनचं पाणी आल्यानंतर त्याचं क्रेडिट बंटी पाटलाला जातंय हे साधारणपणे सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहित आहे. आणि म्हणून मग त्यात काही अडचणी आणता येतात का, हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावर्डे गावातला फोटो आहे. 33 केव्ही लाईनला जो स्टे सेट असतो किंवा 33 केव्ही लाईनला धरणारा जो पकडून धरणारा स्टे सेट असतो त्याच्या भोवतीची माती उकरली 15 डिसेंबरला. का उकरले ते जर निघालं तर 33 केव्ही लाईटची डाम पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो. म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाईपलाईनचं पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचलं जाते. फोटो तिथले आहेत, सावर्डे गावातले फोटो आहेत, जिथं 33 केव्हीची लाईन जाते त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेलं आहे. हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते आता तिथं कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलंय महापालिकेनं. परंतु हे उकरायला कुणाची स्फूर्ती आहे, कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकरायला. त्याचबरोबर दिवाळीत एअरवॉल बंद करण्यात आला. ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअरवॉल बंद करण्यात आला. 27 डिसेंबरला सोळांकूर येथे बटरफ्लाय वॉल आहे तो बंद करण्यात आला. 15-16 डिसेंबरला हे निदर्शनास आलं. गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळं हे बंद होतं. परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये 4 FIR आता घातलेले आहेत पोलीस स्टेशनला की जाणून बुजून ही थेट पाईपलाईनच्या संदर्भातल्या गोष्टी घडतायत. 4 FIR त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला घातलेले. हे पुरावे आहेत. ह्या FIRच्या कॉपी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे जे 15-16 डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं ते जर अजून 2-3 दिवस कुणाच्या लक्षात आलं नसतं तर ती 33 केव्ही लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असतं रिपेअर करायला किंवा ते दुरुस्त करायला. ही वास्तवता या ठिकाणी. नेक्स्ट. आणि म्हणून मी आदरणीय दादांना देखील सांगू इच्छित आहे, ते सिनियर मंत्री आहेत. मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काय बोलत होते, परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे. मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं. जर तक्रारी आहेत, जर अडचणी आहेत या थेट पाईपमध्ये तर 8 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे. चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे यामध्ये चुकलेलं आहे, ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत. आम्ही त्या मान्य केल्या असत्या. चूक कुणाची असेल तर, चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं, बाबा माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल मान्य केलं असतं. परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो, निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो. हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं. माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय, तिथनच दादांच्या घरात गेले 2 वर्ष पाणी जात. म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे. म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी जातंय. ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, आरोप करताना अभ्यास करा. 178 MLD पाणी दररोज उचललं जातं, ते कुठं जातं? अधिकाऱ्यांची बैठक घ्या, अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं. आता देखील बालिंग्यातनं थोडं पाणी उचललं जातंय. ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी बालिंग्यातलं थोडं पाणी उचललं जातं. ती आकडेवारी आपल्याकडे आहे. म्हणजे मी ती आकडेवारी नाकारत नाही, परंतु थेट पाईपलाईनचं पाणी आलंच नाही, पोचलंच नाही, शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे. थेट पाईपलाईनचं पाणी 100% हा शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाईपलाईनचं आहे. ठीक आहे, आता उद्या कुठंतरी जे मगाचे FIR झाले तसं आता गढूळ पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल. कुठं तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली, त्याच्यात कुठलं तरी गढूळ पाणी मिक्स होत असणार आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित या ठिकाणी होईल. माझा मुद्दा यातला आहे की पुईखडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट पाईपलाईनचं काम होतं, ते आम्ही प्रामाणिकपणे केलं, आणलं.
आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही? त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का नाही? त्यांना दोषी धरणार आहात का नाही? 24 कोटी रुपयाचा दंड आहे, त्या दंडाबद्दल सत्तेतले लोक या ठिकाणी बोलणार आहेत का नाही? हा माझा बेसिक प्रश्न आहे. आणि माझी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की हे सगळं प्रेझेंटेशन मी चंद्रकांत दादा आणि राजेश क्षीरसागरना माझ्या मोबाईलवरनं आता व्हॉट्सअप करणार आहे. ते प्रेझेंटेशन केलेली कागद हे सगळं दोघांना देणार आहे. त्याने अभ्यास करावा. माझं मत नाही, राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु बंटी पाटलाला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज 7 लाख लोकांना पाणी देते, 1,07,000 कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत, त्याच्याद्वारे 7 लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात. त्यांना वेटीस धरू नका. कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेटीस धरू नका. माझ्यावर किती आरोप करा तुम्ही, माझी काय अडचण नाही. मला टार्गेट करा, मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन. परंतु माझ्यामुळे कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका. असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात, वॉल बंद करायचा प्रयत्न करतात, अशा कुठल्या गोष्टी होता कामा नाहीत. हे राजकीय अभिनय बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या. मी तुम्ही करताय असं म्हणत नाही त्यांना, परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा. कारण की हे पाणी एकटं बंटी पाटलाच्या घरात जात नाही, तर 7 लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात. त्यामुळे हा खुलासा मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय. आणि याची लिंक, ह्याचं सगळं डॉक्युमेंटेशन हे मी राजेश क्षीरसागरजी आणि चंद्रकांत दादांना दोघांना आता एक अर्ध्या तासात त्यांच्या मोबाईलवर मी पाठवून देणार आहे. दोघांचे नंबर माझ्याकडे आहेत, माझे नंबर त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे नंबर काही चुकणार नाही. दोघांनाही प्रेझेंटेशन पाठवून देणार आहे. आणि म्हणून हे कधीतरी मी बऱ्याचदा याच्यावर बोललेलो आहे, परंतु आता निवडणूक आली की हा विषय येतो, निवडणूक संपली की हा विषय येत नाही. लोकसभेला विषय आला, विधानसभेला विषय आला. माझं म्हणणं आहे, विधानसभेला तुम्ही याच्यावर चर्चा केली, बरंच बोलला, मग राहिले. आता 1 वर्ष झालं तुम्हाला सत्तेत येऊन, वर्षात तुम्ही मिटिंग घेतली का थेट पाईपलाईनची? थेट पाईपलाईन मध्ये काय अडचणी आहेत का त्याची बैठक तुम्ही लावली का? किंवा त्यातल्या चुका दाखवण्याचं काम तुम्ही केलं का? तर दाखवलं नाही. आणि म्हणून माझ्या वतीनं तमाम कोल्हापूरकरांना मी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचे 10 दिवस, 7 तारखेला माझा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आमचा येणार आहे. त्यामुळे पुढच्या 10 दिवसात या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचे विषय घेऊन जाणार आहे. माझ्या दृष्टीनं थेट पाईपलाईनचा विषय मी आज संपवलेला आहे. आता त्यांच्याकडून काही आलं तर त्याचं उत्तर मी देणार नाही, कारण की मी क्लिअर केलेला आहे, माझा स्टँड क्लिअर केलेला आहे, माझे डॉक्युमेंटेशन पुरावे मी तुमच्या पुढे दिलेले आहेत. 7 लाख लोकांना पाणी येत असेल, 1,07,000 नळाद्वारे हे पाणी कोल्हापूर शहरात पोहोचत असेल, तर आता मी त्यांना हात धरून दाखवू शकत नाही 1 लाख नळाबशी जाऊन की चला हे पाणी थेट पाईपलाईनचं आहे, बघून घेऊया, कसं करूया, हे मी काय दाखवू शकत नाही. जर त्यांनी ठरवलंच असेल डोळे बंद करून या ठिकाणी बघायचं, तर मी त्याला उपाय करू शकत नाही. माझ्याकडून आता ह्याच्यावर अजिबात मी चर्चा करणार नाही. मी ही भूमिका मांडलेली आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज सुद्धा हे लाईव्ह लोक अनेक बघतायत. कोल्हापुरातल्या लोकांना सुद्धा ही लिंक आम्ही आज सगळीकडे व्हायरल करणार आहे. त्यांनी त्याच्यात बघून घ्यावं. आणि वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रयत्न असणार आहे की आज 2ऱ्या 3ऱ्या मजल्यावर पाणी कसं पोहोचेल, मॅक्झिमम पाणी लोकांच्या पर्यंत कसं पोहोचेल, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. एवढी या निमित्ताने माझं मत मांडतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हा, 2 दिवसांपूर्वी काँग्रेस कमिटीमध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पंचनामा केला. याच्यावर राजेश क्षीरसागर सुरेश पाटील हे निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात. नाही, पॉझिटिव्ह नरेटिव्ह मी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही पॉझिटिव्ह सुरुवात केली, त्याला तिने काउंटर केला. ते कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं त्याच्यावर त्यांनी निगेटिव्ह केलं. आम्ही पंचनामा का केला की नेमकं या शहरातली अवस्था काय हे सांगण्याचा प्रयत्न पंचनाम्याच्या माध्यमातून केला. हा पंचनामा झाल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होणार नाही. हा पंचनामा करून आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून काय करणार आहोत हे सांगितलं. नाही, म्हणून मी मगाशीच त्याचं उत्तर दिलं. 8 वर्ष तुमची सत्ता आहे, तुम्ही का चौकशी केली नाही? तुम्ही निवडणूक आल्यावर आरोप का करता?
मधले 10 महिने तुम्ही का चौकशी करत नाही? किंवा या दर्जाबद्दल एखादी कमिटी नेमायची होती, दिल्लीच्या सचिवांची नेमायची होती, किंवा केंद्रातल्या सचिवांची नेमायची होती. पाईपलाईन चांगली आहे का नाही, कशी आहे हे बघायचं होतं. तुमचे हात कुणी बांधले 8 वर्ष? तुम्ही चौकशी करायची होती. फक्त निवडणूक टू निवडणूक हा मुद्दा घेऊन कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका. आणि जे मगाशी मी दाखवलं, योजना बंद पाडायचा प्रयत्न जो होतो ते अत्यंत दुर्दैवी आहे, कोल्हापूरच्या दृष्टीने दुर्दैवी. पाईपलाईनच्या माध्यमातून पैसा जो आहे थेट तुमच्या बावड्याच्या घरात गेला अशा प्रकारचा आरोप दादांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली असणार ते. दादा असं बोलणार नाही. नाही ते कळत नाही ना. आता फोटो जे मी काढले ते फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत. मी माझा माणूस पाठवून ते फोटो काढलेले आहेत आणि तिथं माहिती घेतली. मी शांत होतो. हे 15-16 डिसेंबरचे फोटो आहेत. मी का बोलत नव्हतो? ठीक आहे, आपण त्याला वेगळी दिशा द्यायला नको. FIR झालेले आहेत. 4 FIR ऑलरेडी महापालिका संबंधित यंत्रणेने केलेले आहेत. FIR होते याचा अर्थ काय? चुकीचा आहे म्हणूनच FIR होते. आणि आमचं आता सुद्धा म्हणणं आहे, मी जिल्हा पोलीस प्रमुखांना आता एक पत्र लिहिणार आहे की या थेट पाईपलाईनवर पोलीस बंदोबस्त ठेवा, मतदान होईपर्यंत तरी निदान नाही. आता हे सांगितल्यामुळे कदाचित कोण असा आगाऊपणा करणार नाही. नाही, त्याची कागद आमच्याकडं आहेत. त्याचा मी कागद देतो तुम्हाला. म्हणजे सचिवांची बैठक जी झाली त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे 24 कोटीचा दंड यांना लावण्यात आलेला आहे, तो भरलेला नाहीये. हे प्रोसिडिंग मध्ये आलेलं आहे. ते कागद आम्ही तुम्हाला देतोय. म्हणजे मी कुठलंही बोललेलो विदाउट कागद बोलत नाही. नाही, मला वाटतं 14 ते 19 जर दादानी भाजपच्या लोकांनी याचा पाठपुरावा केला असता आणि चालू केली असती, उद्घाटनही त्यांनी केलं असतं तरी मला चाललं असतं, काही अडचण नव्हती. योजना चालू लवकर करायची. मी पालकमंत्री झाल्यावर बऱ्याच बैठका घेतल्या, परवानग्या घेतल्या आणि मग त्या योजना खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाल्या. ते त्यांच्या काळात झालं असतं आणि त्यांनी उद्घाटन करून क्रेडिट घेतलं असतं तरी माझी हरकत नव्हती. परंतु त्या काळात त्यांनी पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव आहे. कोल्हापूर कॉलेज दवाखाने सुधारले, कोल्हापूर त्यांनी सुधारणा असं राज्य. नाही, मला वाटतं त्यांचं अज्ञान आहे की या सगळ्या, म्हणजे मी म्हणतो ना, इलेक्शन लागली की हे मुद्दे येतात, वर्षभर येत नाहीत. DY पाटील हॉस्पिटलमध्ये किती पेशंटांच्यावर रोजगार होतोय, किती लाखो विद्यार्थी शिकले हे त्यांना माहित आहे. खाजगीत ते वेगळं बोलतात, जाहीर वेगळं बोलतात. ऍडमिशन किंवा अनेक मुलं या कोल्हापूर शहरातली DY पाटील संस्थेमध्ये या ठिकाणी शिकतात. 6,000 कर्मचारी या DY पाटील समूहामध्ये संजय डी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतात. या 6,000 कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या DY पाटील समूहामधून या ठिकाणी होतोय. हे मला वाटतं त्यांना तेवढं भास आहे सांगणं की सारखं त्याच्यावर किती बोलणार तुम्ही, काही त्याला अर्थच नाही. ते आता राजू लाटकर त्याचं उत्तर देणार आहे उद्या. म्युझिकल फाउंटनचं नाही, मी मगाशी पहिलं वाक्य वापरलं. रामभाऊ फाळके साहेबांच्याकडून पासूनचा काळ राजेश क्षीरसागरनी उपोषण केलं, ते काय पायरीवरच केलं होतं. आम्हीच उपोषण सोडायला बाहेर गेलो होतो त्यांचं उपोषण सोडवायला. तो काही आम्ही नाकारतच नाही. मी ऑलरेडी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आम्ही आहेत. त्यावेळेचे महापौर त्या काळातले, त्यांनाही आम्ही निमंत्रण दसरा चौकामध्ये दिलं होतं. त्यामुळे तसा मी त्याचा नामूल्य मी म्हणतच नाही ना. मी कधीच म्हणलेलं नाही की काहीच त्यांनी केलं नाही. त्यांनी आंदोलन केलं, सगळं केलं, मान्य आहे मला, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण तू मंजूर आमच्या काळात झालं. 14ला सत्ता आमची होती केंद्रात आणि राज्यात. ह्याचं क्रेडिट मी घेणारच ना. नवीन कुठली स्लाइड येणार आहे? नाही, मी आता डेव्हलपमेंटची स्लाइड माझ्याकडे येणार. आता पुढे आमचा जाहीरनामा 7 तारखेला सकाळी येतोय. तो जाहीरनामाच आम्ही घेऊन पुढचे 10 दिवस या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्ही फक्त जाहीरनाम्यावर 10 दिवस चर्चा करणार. त्यांना किती टीका करू द्या, काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी की आता 4-5 दिवस भरपूर झालेला आहे. आता त्याची उत्तर आम्ही, एक हा मुद्दा होता तो उत्तर मी दिलेला आहे. आता पुढचे 10 दिवस फक्त जाहीरनामा हा एकच विषय असा आमचा असेल. या शहरातल्या लोकांना आम्ही काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न असेल. पंचनाम्यामध्ये तुम्ही रस्ते असतील, इतर देखील
अनेक समस्या आहेत त्या कुठे पुढे आल्या त्या कुठे येणार की नाही? त्या जाहीरनाम्यात सगळ्या गोष्टी येतील. साहेब एक प्रश्न उद्देशून आपण पंचनामा मांडण्यात बऱ्याचशा समस्या घेतात मात्र त्यामध्ये आपण हद्दवाढीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख येईल. साहेब याबाबत आपण त्याची स्लाइड जाहीरनाम्यातला आज मी बोलू शकत नाही. हा प्रस्ताव देताना राजकारणात या सगळ्या विरोधकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा का लागत नाही म्हणजे दुसरा काही मुद्दा ते बोलू शकत नाही. त्यांनी काय केलं ते सांगू शकत नाहीत. त्यांनी आता काय केलं सांगतात का? मी छाती टोकपणे सांगतोय. माझा एक व्हिडिओ आता ऑलरेडी आमच्या LED व्हॅनवर चालू आहे की कोल्हापूर शहरामध्ये मी काय केलं गेल्या 10-15 वर्षामध्ये. ती यादी बघा. मी काय केलं ते लोकांना सांगतोय. त्यांनी काय केलं ते सांगावं आणि मतं मागावीत ना. त्यांना उठसूट माझ्यावर टार्गेट ते करतायत याचा अर्थ त्यांना थोडी कोल्हापूरकरांना पाणी मिळण्यासाठी कुठेतरी पेच अडचण नाही. आता तो अडथळा FIR माध्यमातून दिसतोय. आता ऑलरेडी घराघरात थेट पाईपलाईनचं पाणी पोचलेलं आहे. आता जर हे FIR होत असतील तर याचा अर्थ काय? ही बंद पडावी योजना असं कुणाचा तरी प्रयत्न आहे. साहेब याची स्लाइड चंद्रकांत पाठवलं आहे, राजेश क्षीरसागरला पाठवलं आहे, राज्यसभेच्या खासदारांना पाठवलं आहे. हे दोघं जरा समजून घेतील असं वाटतं. हे आपण म्हणत की FIR दाखल झाली आहे. सध्या आपण प्रत्येक गोष्टीला पाठिंबा शेवटपर्यंत करणार तर FIR चा काय आतापर्यंत स्टेटस घेतलेला आहे काय? नाही, ती महापालिकेची जबाबदारी आहे किंवा पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे की जर कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी 450 कोटीची योजना, 7 लाख लोकांना पाणी देणारी योजना ही अशा पद्धतीनं अडचणीत येत असेल, कोणतर त्याचं कारवाई करत असेल तर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर बोललं पाहिजे की हे का घडतंय, याची चौकशी झाली पाहिजे. बाकीच्या ठिकाणी त्यांचे फोन येतात किंवा राजेश क्षीरसागरनी सांगितलं पाहिजे की बाबा हे चौकशी करा आणि आरोपींना पकडा कोण असं करत असेल. आणि वारंवार होते हे. याच्या आधी झालं. शेवटी FIR दाखल करायची वेळ त्यांना आली. एक जण मला नाही, महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक आहे आणि या कोल्हापूरच्या जनतेचा प्रतिसाद मला आहे. त्यामुळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. नाही, आम्ही तो जाहीरनाम्यात जाहीर करतोय. कुठेतरी फडणवीस साहेबांनी एकत्र निवडणुकीच्या या संपूर्ण प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप सगळ्या सुरू आहेत. मात्र सतेज पाटील म्हणून एकटे टार्गेट होत आहेत. मात्र समाज माध्यमात देखील व्यक्तिगत कुटुंबावर देखील टीका होताना आपल्याला काय एकूण भीती नाही, मला वाटतं त्याच्यावर मी काय उत्तर देणार नाही. त्यांना कुठली पातळी खालची गाठायची ती गाठू दे. मी माझा अजेंडा फिक्स आहे. 10 दिवस पुढचे डेव्हलपमेंटचा अजेंडा हा माझा या इलेक्शनचा मोटो असणार आहे. ते कुठलीही वैयक्तिक, आता अजून होणार आहे वैयक्तिक, माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील, अनेक जुने व्हिडिओ काढले जातील. त्यांना माहित आहे की मला खरं माझं त्यांचे धन्यवाद मानायचे. जेवढं माझ्याबद्दल लिहितील तेवढं मी लोकांच्यापर्यंत पोहोचते, त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचते. महायुतीकडून केंद्रात राज्य सत्ता आहे आणि कोल्हापूरचा विकास त्याच्यावरही मी जाहीरनाम्यात त्याच्यावर बोलणार आहे. हा प्रश्न मला जाहीरनाम्याच्या वेळी विचारा, मी त्याचं उत्तर देतो. आज मला थेट पाईपलाईन हा विषय होता, आरोपांचा विषय होता. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आमच्या विरोधकांना माझं सांगणं आहे की आता आम्ही फुल स्टॉप आहे. तुम्ही आता काही बोलला तर आम्ही काय उत्तर देत बसणार नाही. आम्हाला प्रचार करायचा, लोकांच्याकडे जायचं, लोकांचा विश्वास संपादन करायचंय. धन्यवाद. एक कागद कागद Google Workspace with Gemini offers AI that generates high-quality images in a variety of styles, so you can spice up proposals, make logos, and enrich your content. Bring your imagination to life in slides, docs, and more. That's Google Workspace with Gemini.
वेगवेगळ्या गोष्टीसाठी झाल्यात, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा भेटी वेगवेगळ्या गोष्टीसाठी झाल्यात. हॅलो हॅलो. चला सुरू करू दे का. नमस्कार. कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रशासकांचा जो काही कारभार आहे, डायरेक्ट कंट्रोल निवडणुका न झाल्यामुळं महायुती सरकारचा आहे. विद्यमान मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर आहे आणि म्हणून आम्ही